नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण दरवेळेस नवीन नवीन फॅब्रिकचं काही ना काहीतरी ऑर्गनायझर बनवत असतो. दरवेळेस नवीन काही ना काही पाउचेस वगैरे, स्लिंग बॅग वगैरे आपण बघत असतो. पण आजची व्हिडिओ ही तुमच्यासाठी यूजफुल होणार आहे. कसं काय ते मी तुम्हाला सांगते. कारण ह्याच्यामध्ये आपण आज ह्या फॅब्रिकमध्ये आपण नाही नॉन-वन वापरणार आहे, नाही रबर शीट वापरणार आहे, कोणतंही आपण मटेरियल यूज नाही करणार आहे. अगदी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं हे सगळं होणार आहे. कारण हे आता बघा, माझ्याकडे माझ्या मिस्टरांचं जुनं शर्ट होतं, शर्ट पॅन्ट वगैरे असं होतं. आता ते फेकून द्यायला पण जीवावर येतं, कारण शर्ट एवढं छान होतं, एकदम मस्त वाटत होतं. तर ते त्यांना होत नाही, त्याच्यामुळे म्हटलं आता काय करायचं म्हणून मी एक आयडिया केली. सर्वप्रथम मी शर्टाचे असे चांगले चांगले पीसेस काढून घेतले व्यवस्थित. त्याच्यानंतर ही पॅन्ट होती, ती पॅन्टीला पण मी चारी बाजूने असं कट करून घेतलं आणि त्याचे म्हणजे शेप देऊन त्याला कटिंग करून जे पाहिजे होतं ते कटिंग करून घेतलं मी इथे. आणि मी अस्तरसाठी पण इथे मी काय वापरलेलं आहे, असं फॅब्रिक वगैरे लायनिंग वगैरे नाही वापरलेलं आहे मी. इथे त्यांची टी शर्ट होती, ती पण त्यांची त्यांना होत नव्हती, त्याच्यामुळे ती टी शर्ट मी फाडली आणि तिचा मी अस्तर म्हणून यूज केला. आता बघा, इथे मी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये का बोलली, कारण आपण याच्यामध्ये राईस बॅगेचं यूज केलेलं आहे. आपण याच्यामध्ये खाली रबर शीट किंवा फॉर्म शीट वगैरे यूज नाही केले, राईस बॅगेचं यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे हा आपल्या झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये होऊन जातं. आता हा शर्ट मी काय केलं, सर्वप्रथम खाली मी लायनिंगसाठी टी शर्ट ठेवलं, त्याच्यानंतर गोणी ठेवली आणि त्याच्यानंतर मी वरती मेन फॅब्रिक ठेवून त्याला क्विल्टिंग करून घेतलं. क्विल्टिंग चारी बाजूने करून घ्यायचं व्यवस्थित आणि क्विल्टिंग करून झाल्यावर इथं बघा मी असं कटिंग करून वगैरे घेतलेलं आहे शेपमध्ये. आता ही तुम्हाला लांबी आणि याची रुंदी मी फायनल मेजरमेंट सांगते. आता आपली लांबी आहे याची 28 इंच आणि रुंदी आहे याची 16 इंच. आणि त्याच्यानंतर बघा मी इथं 16 इंचाचं जी आपली 28 इंचाची जी लांबी आहे ना, त्याचं मी मिडल काढून घेतलं. मिडलच्या दोन्ही बाजूने 3-3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मार्किंग केल्यानंतर जो आपला एका साईडचा कोणता तरी जो मार्किंग असेल ना, तिथून आपल्याला मेजरमेंट स्टार्ट करायचे आहे आणि ते दुसऱ्या पॉईंटपर्यंत येऊन मेजरमेंट थांबवायचं आहे. म्हणजे किती मेजरमेंट येतं ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता इथं माझं मेजरमेंट आहे 33. आता 33मध्ये आपण 2-3 इंच एक्स्ट्राच घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी इथे एक पट्टी बनवून घेतलेली होती 36 इंचाची पूर्ण लांबीला. असं 36-35 इंचाची तुम्ही पट्टी करून घ्यायची तुमच्या मेजरमेंटनुसार. आणि रुंदीला 6 इंच आहे इथं आपली. लांबीला आपली इथे 35 आलेली आहे आणि रुंदीला आपली 6 इंच आहे. आणि ती पण मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीनेच. राईस बॅग आणि टी शर्ट वगैरे असं घालून मी त्याला क्विल्टिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याला वरती झीप लावलेली आहे. झीप पण आपल्याला काय करायचं आहे, सरळ ठेवून त्याला झीप लावून घ्यायची आणि नंतर त्याला दाबटीप घेऊन त्याला स्टिच करून घ्यायचं. आता इथे बघा, आपण जो मध्य काढलेला होता ना 6 इंचाचा, त्याचंच मेजरमेंट घेऊन आपण ही कटिंग केलेली होती ना, त्याच्यावरती सरळ ठेवून एका साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पूर्ण दुसऱ्या पॉईंटपर्यंत त्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे मी इथे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आपला जो उरलेला होता ना, तो साईडने कट करून घ्यायचा. आता हा एक्स्ट्राचा कपडा आपण ठेवल्यामुळे काय झालं, आपल्याला समजलं की आपलं व्यवस्थित आलं आहे की नाही सेप. आणि मग जो, कारण कमी नाही घ्यायचा, जास्त झालं तर आपल्याला कटिंग करता येतो आणि कमी झालं तर कटिंग करता येत नाही. त्याच्यामुळे तो जो एक्स्ट्रा असं पिनअप करून घ्यायचा. नंतर दुसऱ्या साईडून, एका साईडून आपण त्याला स्टिच करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने त्याला परत ठेवून आपण एकावर एक ठेवून त्याला पिनअप करून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला कुठे कमी जास्त झालं आहे ते कळतं आहे. आता बघा, आता अशा पद्धतीने मी काय केलं, त्याला जुळवून व्यवस्थित घेतलेलं आहे असं पिनअप करून. आणि जो एक्स्ट्राचा होता त्याला मी कटिंग करून घेतलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनेच करा मैत्रिणींनो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा मैत्रिणींनो. अशाच मी नवीन नवीन पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. ही एकदम साधी सोपी पद्धत आहे, इथे काहीच नाही अडचण. आता ही फास्टमध्ये झाली, कारण का आपली व्हिडिओ जर मोठी केली स्लोमध्ये तर खूप मोठी होईल, त्याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे मी अशी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. आता बघा, अशा पद्धतीने आपली स्टिच करून झाली आहे आणि त्याला मी इथं सगळीकडून पायपिंग पण करून घेतलेली आहे. पायपिंग केल्यामुळे काय होतं, आपले जे धागेदोरे वगैरे आहेत ना, रफ पॅचेस वगैरे आहेत ते दिसत नाही. आणि अशा पद्धतीने बघा, इथं मी सगळं माझं जे काय माझं मटेरियल होतं, जे काय टेलरिंगचे कट पीस वगैरे होते ते ह्याच्यामध्ये मी भरून घेतले, कारण मला त्याच्यासाठीच हवं होतं. इकडे तिकडे माझं सगळं सामान पसरलेलं होतं, त्याच्यामुळे मला हे ऑर्गनायझर बनवायचंच होतं. तर मी वेस्ट ऑफ मनीमध्ये हा ऑर्गनायझर बनवलेला. सगळं आपल्या घरीच वस्तू अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बनवलेला हा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्याकडे जर असं असेल काही, तुम्ही असं टाकून देण्यासारखी वगैरे वस्तू असेल तर त्याचा अशा पद्धतीने उपयोग करा. खूप मस्त होतं बघा, किती छान झाला. मी फर्स्ट टाईम हा बनवलेला आहे ऑर्गनायझर आणि एकदम मस्त आलेले. त्याची फिनिशिंग वगैरे पण एकदम छान आलेली आहे. आणि त्याला मी दोन्ही साईडून हँडल पण दिलेले आहेत बघा. हँडल पण अशा पद्धतीने तुमच्या मापानुसार हँडल घ्यायचे. त्याच्यामुळे मी हे काय तुम्हाला मेजरमेंटने दाखवलेलं नाही आहे, कारण मी असं अंदाजे घेतलेलं आहे. मी 9 इंचावर पट्टी कटिंग केलेली आहे ती, आणि मग त्याला दुमडून त्याला असं मिडल काढून दोन्ही साईडून 2-2 इंचावरती त्याला स्टिच करून घेतलेले आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.